नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. 2 बटाटे आहेत का? असतील तर लगेच हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. सर्वात पहिला मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. मुलांना असं काहीतरी युनिक खायला द्या की मुलं खूप आवडीने खातील. आणि इकडे मी कढई जी आहे ती कढई ठेवली आहे, त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचे, बटाटे असे चांगले सोलून घ्यायचे आहेत. तर चला छान असे आपण सोलून घेऊया. पूर्ण साला काढून घ्या. सोलून घेतलेला आहे. त्यानंतर आपण दुसराही बटाटा चांगला सोलून घेऊया. तर बघा आपला दुसरा बटाटा जो आहे तोही चांगला आपण सोलून घेतला आहे. करायचा आहे ते बघा कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, पहिला तर सर्वात आधी हा जो भाग आहे ना तो असा कापून घ्या. हे बघा, त्यानंतर तुम्हाला ते बघा हा जो बटाटा आहे ना तो खराब आहे, तो आपण याला काढून घेऊया असं. आणि याचे आपल्याला असे हे बघा असे चौकणी आपल्याला असे काप करायचे आहेत. तर चला त्याची अशी चांगली अशी चौकणी काप करून घेऊया. ते बघा अशी काप करून घेणार आहोत आपण. तुम्हाला आणखी पातळ हवं आहे तर पातळ करा. हे बघा अशी काप करून घेऊया. तर आपण बटाट्याचे असे काप करून घेऊया. तर बघा आपण बटाटा असं चांगलं चिरून घेतलेला आहे, असे काप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, पाण्यातून काढायचं आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये घालायचं आहे आणि थोडं बॉईल करून घ्यायचं आहे त्याला. तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ घालूया. उकळी काढून घेऊया. छान असं आपण याला गरम पाण्यामध्ये असं उकळून घेतलेलं आहे. काढून घेऊया. गॅस बंद करूया. 5 मिनिटं आपण याच्यामध्येच गरम पाण्यामध्ये उकळ काढून घेतलेली आहे. चला हे सर्व काढून घेऊया. तर इथे आपण 2 बटाटे घेतलेले आहेत. याला थंड होऊ दे. तर हे बघा हे थंड झालेलं आहे. यामध्ये आपल्याला घालायचे आहेत कॉर्नफ्लॉवर. 1.5 चम्मच आपण घातलेले आहे. चांगलं असं मिक्स करून घ्या. त्यानंतर इथे घेतलेला आहे आपण मसाला. 1 चम्मच मसाला घातलेला आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे. चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा इथे मी टूथपेस्टची काडी घेतलेली आहे. तिला असं चांगलं असं लावून घेऊया. तर बघा छान आपण असे लावून घेतलेले आहेत मस्त संपूर्ण. आपण सर्वात पहिला काय केलेलं याला गरम पाण्यामध्ये घातलं होतं. तर आता मी इथे तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपलं असं चांगलं गरम झालेलं आहे. तर आता आपण तेलामध्ये लगेच हे सोडूया. तेलामध्ये आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. छान असं कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे. ते बघा आपले छान फ्राय झालेलं आहे. आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. त्यानंतर हे जे राहिलेत तेही आपण तेलामध्ये घालूया. तर यांनाही आपण फ्राय करून घेतलेला आहे. गॅस असा बंद केलेला आहे. हे बघा खूप छान झालेत. ते बघा आपले रेडी आहेत, बनवून झालेले आहेत. तुमच्या मुलांना हे केचप सोबत खायला द्या. मुलं खूप आवडीने खातील आणि टिफिनला दिले तरीही खातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठून बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा.